आज लक्ष्मी सहित दिव्य सत्यनारायण उपवास उपासना घडत असा हे सर्व ही सुदोदय पर्वकाल कसले की म्हळ्यार आमगेले घरा कडेन सुद्दां इतले खर्च जात की ना की गोतना जाल्यार युवसेवा वाहिनी हे संस्थेन विशेष रितीन परमात्माले सेवा भाग्य सर्व आस्तिक भजक महाजनाक मेळका म्हणलें सदोदित उद्देश अनुसारान सर्व ही हे कार्याक तनु मन धन रीती सर्व ही परमात्माले सेवा करका म्हणले सेवा तत्पर भावनेक सर्व ही पात्र जाल्ले आसाची तुमकां उद्दिश्य पुरो सर्व ही आयकल्ले आसाची जाल्यार हे लक्ष्मी सहित सत्यनारायण देवालय उपासना कसल बदल करका म्हणत तसले वृत्तांताचे सानाचे एक 10 मिनिटां भितर पळोवया. आपत्कालारी कलियुगांतू अत्यंत दयनीय परिस्थिती हे सर्व मनुष्याक मेळत संदर्भारे त्रिलोकी संचार येदल तसले नारदो भ्रमण करतची हे मृत्यू लोकांतू सर्व ही मृत्य अत्यंत परमात्माले भक्ती करताची कष्ट भोगताची भक्ती करताची कष्ट भोगताची कसलेचे एक सुख पावचाक पावनाचे तदनिमित्तान हंका कसनेचे एक परमात्माले दिव्य अनुग्रह पात्रत्वाक कारणीभूत देवका म्हणत असले संदर्भ परमात्माल्यागी भिन्न करता अनेची भिन्न कोरगेनो परमात्मा सांगता आणि परमात्मा सर्व ही तुवे लीला मानुष अवतार रूपारे अवतार घेवन सृष्टीचे विशेष रितीन परमात्माक सेवा करतसले भक्तांक तुवे अनुग्रह केल्ले आसा जाल्यारीचे मृत्यू लोकांतू अत्यंत दयनीय परिस्थिती कसनेचे शाश्वत सुख मेळना मस्त रितीन रोग रुजीन कष्ट तारपण्यांतू सर्व ही मृत्यू लोकांतू मानुष्य जन्म घेतले तसले अत्यंत भयभीत जावंगेनो दिवस काढत असायचे हांगा तुवें कसनेच एक अनुग्रह करतसले संदर्भ सांगका आणि तांकां पुनीत देवतसले एक व्रत आपणे सांगका म्हणून सांगून नारदान परमात्मालागी विनंती केले निमित्तान आमकां हे दिव्य लक्ष्मी सहित सत्यनारायण देवालय उपासन करचे तसले सौभाग्य आमकां मेळिल्लें के प्रथम आमी परमात्माले भक्ती देल तसलो नारदाक वंदन करका के कित्याक की म्हळ्यार आमगेल कितें ताणें खटपट करून हें व्रत आमकां दिलेलें आसा तेन्ना परमात्मा सांगता की म्हळ्यार कलौ वेंकटनायक ओके म्हळ्यार कलियुगाचो आपद्धारण कलियुगाचो सर्व रक्षण करता आसलो वेंकटेशो सर्व समर्थ जावंगेन आसा तसले परमात्माले उपासना लक्ष्मी सहित सत्यनारायण देव रूपार तुमी करका म्हूण सांगता. नारदान विचारता पुनरपी कशी रितीन उपासन करका कसन एक तो वर्ण आसा कसन एक आयुध धारण केल्ले आसा आनी तेगेले नैवेद्याक कसन धारण करका कसं नैवेद्य करका म्हूण सांगता. शंख चक्र गदा पद्म धारण केले तसलो दिव्य रूपारे विशेष रितीन पीतवस्त्र धारण केले तसला पितांबर धारे देल तसले परमात्माले चिंतन करका हे व्रत उपासाक विशेष रितीन गोधूमस्य शालिचूर्ण कमळ तसले गव्हाचे रव्याचे सपादो समप्रमाणारे करून आपणाक नैवेद्य करका म्हणून सांगता. तेन्ना परमात्माक पुनरपी नारद विचारता हे केवल उपासन केल्यार कसन मेळटा तेन्ना परमात्मा सांगता की मरे कोणाक संतती ना कोणाक विवाह कार्य ना कोणाले एक मनोरथ सिद्धी देवका ना कसनेक तापत्रयाचन विमोचन जावका तर जाल्यार लक्ष्मी सहित सत्यनारायण देवालय उपासना तुम्ही केल्यार सर्व ही संपत भरित देवंगेनो परमात्माले कारुण्य पावचाक शक्त देता म्हणून सांगून नारदाक परमात्मा सांगता. परमात्मान सांगिल्लें तसलें उत्तर सविस्तार वृत्तांत नारदो सर्व लोकांक जागृत करचे की तरी सर्व लोकांक प्रस्तुत करता. पयले कालांत तो मोबायल नाशिल्ले वॉट्सअप ट्विटर फेसबूक कसले नाशिल्ले ते संदर्भार आमगेले फेसबुक ट्विटर म्हळ्यार शौनकादी ऋषी सूत पुराणिक सर्व ही मुनिवृंद ब्राह्मण आशिल्ले की तांणी कसं केलें की मरे आज कसं एक प्रासारिक माध्यम कसं करता ते सर्व ही कार्य परमात्माले लीला मानुष्य देल तसले हे चरित्रेचे विशेष अनुसंधान सर्व भक्तांक आस्तिक भक्तांक अनुग्रहित जावंगेनो परमात्माले दिव्य उपासन करका उपासनाचे फल कसं मेळटा म्हणून सांगून सेवा तत्पर मनोभावनेन सर्वांना जागृत केले के पहिले कालाचे संदर्भारी सर्व ही परमात्माले दिव्य उपासन करका म्हणले महत् आकांक्ष जावंगेनो परमात्माले उपासन करचे लागले आणि अनुग्रह घेवचाक लागले. काल संदर्भारे उदरनिमित्तम बहुकृत वेशम के ब्राह्मणाले परिस्थिती अत्यंत हिनाय आशिल्ले कसकी एक पोट भरचे की तरी भिक्षा याचन करून भिक्षाटन करून आपणाले निवृत्ती जीवन करत आशिल्लो तेन्ना एक ब्राह्मण करचे संदर्भारे अनेक ब्राह्मण येवन सांगता की म्हळ्यार
हे परमात्माले दिव्य उपासना तुम्ही करायचे तद्निमित्तानं तुमका शक्त द्याल तसलं परमात्मा सर्व अनुग्रहित करत असले वृत्तांत ते ब्राह्मणाक अनेक ब्राह्मण सांगता ते भिक्षा याटन करत असले ब्राह्मणो हे परमात्माले लीला विशेष रीतीनं सत्यनारायण देवाले उपासन कर का म्हणून सांगून सेवा आकांक्षी जाऊन गेनो सेवाचं सर्व सरंजामू सामानू तयार करून गेनो मुकावयले दिवसांतू आपणाले भिक्षा याटनेनं कसं एक द्रव्य येईल असा ते द्रव्याचे संचय करून गेनो परमात्माले उपासन करचाक तद्युक्त देता तद्निमित्तानं थोडे दिवसा भितरी परमात्माले उपासन करून अनुग्रहाक पात्र जाऊन गेनो अत्यंत धनिक ब्राह्मण जाऊन गेनो उत्पत्ती देता तद्निमित्तानं ते ब्राह्मणाले वृत्तांत पळोवन तेगेलो मित्र देल तसलो काष्ट विक्रीता पळयता आनी आपणाले केन्नाची लाकूड खंडून घेवन आपूण वृत्तीक वचका तर जाल्यार हो ब्राह्मण भिक्षा याचन करत आशिल्लो जाल्यार भिक्षा याचन करचे ब्राह्मण आज दिसना हो अत्यंत धनीक दिल्ले आसा हाजीचे मागशी आशिल्ले तसले वृत्तांत कसं न्हय म्हूण सांगून विचारता ते ब्राह्मणा कडेन सांगता ब्राह्मण ते अनेक ब्राह्मणांनी सांगितले तसले सविस्तार वृत्तांत सांगता आपणाले जीवनांत घडिल्ले तसले चमत्काराक विशय सविस्तार प्रस्तुत करता तद्निमित्तानं तो काष्ट विक्रीता आपणान हे वृत्तीपर जीवनाक अत्यंत कठीण परिश्रमानं नित्यही आपण लाकूड खंडून घेऊन जीवन करका तसं प्रारब्ध आपणाला आसा आणि आपण हे व्रत केल्यार खंडित परमात्माले अनुग्रहाक पात्र जत्न मेळ तसले विषय विचारू त्याची ब्राह्मणा कडच्यान विशेष जाऊन घेऊन पुनः ते सत्यनारायण देवाले व्रत करच्याक उद्विग्न देता आणि ते व्रताचे उपासना करून घेऊन तो सुद्दाचे भाग्यवंत जाऊन घेऊन निर्माण देता हे सर्व दोन्ही लोकाले चमत्कारिक विषय ऐकून त्याची गावांत आशिल्लो तसलो वैश्यो पळयता वैश्यान पळयल्यानंतर आपण एक मस्त रीतीन इह कामन आपणाला मस्त रीतीन कसं की म्हणजे लग्न जालें आपणाक लग्नाक कितें सत्यनारायण व्रत करता म्हणना जाल्यार अत्यंत जीवनाक मुख्य जालें तसले संतते हीन जावंक घेन आसा आपणाक संतान जावका संतान जाल्यार हे व्रता निमित्त संतान जातवे म्हण संदर्भ ते काष्ट विक्रीताक तो वैश्य विचारता वैश्यान विचारिल्ले तसले वृत्तांताक हे ब्राह्मणाक मार्गदर्शक जावंक दिवन हे सर्व वृत्तांत तुम्ही पालन करायचे तद्निमित्तानं तुमकां अनुग्रहित दिल तसलो सुसंतान सुपद्म पद्म भरीत दिल तसलो एक पुत्र संतान की ना स्त्री संतान देतल म्हणले वचन तो काष्ट विक्रीता सांगता ब्राह्मणाक घेवन वैश्यो आपणाले विशेष रीतीनं शक्त्यानुसार परमात्माले दिव्य उपासन करता आणि मनान तो संकल्प करून घेता आणि चे आपण बायलीक सविस्तार वृत्तांत सांगता आणि चे आपण ब्राह्मणाला दिलेले जसले वृत्तांत आपणाक सांगिल्ले आसा तद्निमित्तान आमकां संतान ना परमात्माले हे व्रताचे संकल्प केले रे संतान दत्के तद्निमित्तान आमी दोन्ही संकल्प करया म्हणून सांगून सांगताचे आणि आमकां चोरडू जाल्यार आपण विशेष रितीन परमात्माले दिव्य सत्यनारायण देवाले व्रत करता म्हणून सांगून उद्युक्त देता म्हणले मनान तो संकल्प मात्र करतके कालवशात थोडे दिवसा भितर नवमास संपन्न भरीत जावंक न्हू विशेष रितीनं एक कन्या रत्नाक ती जन्म दिता वैश्यो मुखावयले सत्यनारायण व्रत करता म्हणत असले प्रस्ताप तितल्याक उरता दिने दिने शुक्ल पक्षा चंद्रा प्रमाणे अत्यंत यौवन भरीत जावंक न्हू ती चल्ली देता तद्निमित्तानं तिका योग्य जालें तसले कर्तव्या प्रमाणे रे विवाह कार्य करका म्हणून सांगता लग्ना संदर्भात पुनः विघ्न येता लग्न मेळच्याक कोणी चरड मेळना तिका समंजस दिल्लो आपणाले स्वसमाजाचो वैश्य समाजाचो कोणी मेळना पुनरपी याद येता लक्षाक येता आपणेन लक्ष्मी सहित सत्यनारायण देवाला व्रत करता म्हणून सांगिल्लें संताना कितें आणि ते व्रता निमित्त आपणाक भाग्योदय घडिल्लो आसा तद्निमित्तान आपणाक योग्य जालें तसले वर मेळ्ळे रे आपणाक जावय मेळ्ळे रे आपूण पुनः ते परमात्माले दिव्य उपासना करता तसले मनोभाव विशेष रीतीनं चिंतन करता ते चिंतन करून घेवन विशेष रीतीनं परमात्माले संकल्प करतात समाजाचो गुणाढ्य संपन्न भरीत दिल तसलो व्यक्ती मेळटा विवाह कार्य लग्न करून दिता जावई बापसू बशी म्हळ्यार रे मामा बशी मेळून घेवन वैश्यवृत्ती करच्याक प्रारंभ करता देश देश पर्यटन करच्या वता प्रारब्धवशात सत्यनारायण देवाले शापा अनुग्रहाक कारणी तत्परताचे तद्निमित्तानं ते एक राज्याले आस्थाना पावताचे दुर्दशवशात ते राजाले स्वभंडारो कोशागारांत आशिल्ले तसले भंडारो निवृत्ती दिल्ले आसा म्हळ्यार रे नश्ट दिल्ले आसा हे कोणीची चोरी गेल्ले म्हणत तसले दृश्टांत तो पळोवन ते स्वच्छाक लायताचे आणि हे वैश्य म्हणल्यानंतर हांगेले की भांगर उरता हे भांगर घेवन हांनी पळयताचे आणि राजाले सैनिक हाक होरंगेन बंदीखाने घालताचे आणि राजा सांगता सविस्तार वृत्तांत कोशागारांत आशिल्ले तसले भांगर हांगेल्याक आसा म्हणून सांगून राजू अत्यंत कठीण परिश्रम दिता मुखावेल दिवसांत तांकां
हे देल तसले वृत्तांत दूताल निमित्त आवसूक आनीची चल्ली कळता आपणाले घोवाक आपणाले बापसूक अत्यंत कठीण देल तसले कारागृहवासान घाल्लेसा कसन एक प्रारब्धवशात हे कर्म करच्याक त्यांनी प्रेरेपित दिले गोतना कसकी आमकां दोषकारक जावंगेने हे घडील असा म्हणत असले वृत्तांत त्यांनी चिंतन करून घेतात. पुनः चल्ले पर्यटन करका संदर्भारे एक ब्राह्मणाला घरान तू सत्यनारायण व्रत देता उरता ते व्रताचे पळयता आणि प्रसाद स्वीकार करता आणि तांगेल्या विचारता आपण एक मस्त रितीन कष्ट असा आपणाले घोवाक बंदीखाने घाले बापसूक बंदीखाने घाले घराचे आधार स्तंभना असले एक अक्षम्य अपराध आमगेल कंजान कसन घडल्या गोतना जाल्यार परमात्माले शापानुग्रहाक आपण कारणीभूत दिले तसले वृत्तांत अत्यंत दुःखानं व्यक्त करता आणि सविस्तार वृत्तांत आपणाले आवसूक सांगता. आवसूक हृदयाघात देता दीर्घ श्वास घेताचे आपणाले प्रायश्चित्ताचे याद करून घेता तुगेले जन्म येवचे संदर्भारे लक्ष्मी सहित सत्यनारायण देवाले उपासना करता म्हणून मना संकल्प केलो जाल्यार रे प्रारब्धवशात विसरून गेले पुन्हा तुगेले विवाह कार्याचे संकल्प करून घेतलो तेने सुद्दाची विसरून गेले कसं नाही प्रारब्ध गोतना खंडित आम्ही परमात्माले हे शापाकाचे अनुग्रहित दिले तसले वृत्तांत ज्ञापक घेऊन पुनः परमात्माला एक क्षमा याचन करून घेऊन एक दीप प्रज्वलन करता तद्निमित्तानं सर्वही आमगेले अंधकार तुवे निवृत्ती करका आमका शापाच्यान उद्धार करका हे आईल तसले सर्वही कष्टाच्यान निवृत्ती करका म्हणत असले एकमेव अपेक्षा आवसू करता. तद्निमित्तानं परमात्मा दिव्य भक्तान केली तसले उपासना का परमात्मा केन्नायचे अनुग्रह कोरणू करतके तशीच तांकां सुद्धा अनुग्रह करता. खंयचे राजाले आस्थाना तो तांणी बंदीखाने कसा की ते राजाक स्वप्नद्रष्टांतारे विशेष रितीनं परमात्माले दिव्य अनुग्रह देता आणि सविस्तार वृत्तांत सांगता आपणाले शापोद्धारा निमित्त हांकां ही दोष घडील आसा ना हांगेले तुगेले द्रव्य नष्ट दिले आसा आणि तुगेले द्रव्य यथावत तुगेले कोशागारांतो राजभंडारांतो सुव्यवस्थित रितीन आसा तू कसने चिंता करांत देवचे नाका आणि तांकां योग्य रितीन अतिथी सत्कार करून तांकां तांगेले देशा वचाक तुवें धाण दिवका म्हणटा. तदनिमित्त राज सांगता बायलीक सविस्तार वृत्तांत सांगता हे वैश्याल निमित्त आपणेक परम पवित्र दिले तसले परमात्माले दिव्य दर्शन मेळ्ळें तद्निमित्तान तो भाग्यवान आसा कसन एक भाग्यवान पळय म्हणून तत्काल ताका सैनिक आपूण आपणाले बंधनांत आशिल्ले तसले ते वैश्याक निवृत्ती करून आपणाले अतिथीगृहान तो सत्कार करता. मुखावेल दिवसान तो सकाळी ताका सविस्तार वृत्तांत सांगता परमात्माले शापानुग्रहा निमित्त तुमकां ही दुर्दशा प्रारंभवशात दिल्ली आसा तद्निमित्तान आपणाले आतिथ्य स्वीकार करून तुमकां आभरण आभूषण धन कनकादी रत्न वैढूर्य सर्व वस्त्राभरण समेत आपण तुका दान करत आसा आणि तुमगेले देशा वचाक नौका विहार करून वचका म्हूण सांगून सुवेस्तीत सांगता आणि तांगेले देशा वचाक तांकां प्रयत्नशील जावंक राजा धाण दिता. तेन्ना हांगा दोनी आवसनीची चल्ली आपणाले परमात्माले व्रत अनुष्ठान करका म्हणले संकल्प घेऊन त्यांनी व्रताचरण करच्याक लागताचे तद्निमित्तानं दूताल निमित्त पुनः आपणाले आवसोनीचे आवसूकानीचे बापूस येत असा म्हणले ना घो बापूस येता म्हणत असले वृत्तांत ऐकून अत्यंत तल्लीन भरित जावंक गेलो पूजा आराधना तितल्याकाचे राबोवन प्रसाद स्वीकार करनाशीचे ब्राह्मणा पूजा करनाशीचे व्रतभंग करून आपणाले मोह परवश जावंक गेलो बापसूले आनीचे घोवाले दर्शनाक चिंताक्रांत जावंक धांवता ते धांविल संदर्भारे येवच तसले नदी तीरार आशिल्ले तसले अत्यंत परमात्माले दिव्य अनुग्रहाक पात्र जावंक गेलो संपन्न भरित जावंक गेलो तांणी सत्कार घेवन येतील तसले नौका दुर्दृष्टवशात अपघाताक तुत्तू देता आनीची जलमध्ये स्तंभन देता आनीचे हांगेले मृत्यू दिले तसले आभासो हे दोनी लोकांक दिसता थंय ब्राह्मण रुपी धारण केले तसलो परमात्मा सांगता आणि तुम्ही व्रताचो नियमो भंग केले निमित्तानं तुमकां ही दुर्दशा प्राप्त जाल्ली आसा तुम्ही कसनेची चिंता करांत देनाकाच पुनः परमात्माला क्षमा याचन कराच पुनः व्रताचो पूजा संकल्पित करून घेनो ब्राह्मणा पूज करून घेनो ब्राह्मणाक सपाद दान करून परमात्मालो दिव्य अनुग्रह सपादाचे भक्षण घेवन तुम्ही पुनः हांगे सविस्तार वृत्तांत यथोचित जावंक गेलो परमात्माले अनुग्रहा निमित्तानच देता म्हणत असले वृत्तांत स्वतः परमात्मा ब्राह्मण वेश रूप धारण करून तांकां सांगता तद्निमित्तानं तांणी सविस्तार परमात्माले क्षमा याचन करून पुनः वृत्तांत येताचे पुनः सविस्तार वृत्तांत जावंक गेलो नदी तीरारे पुनः वाटरक दुर्ज संदर्भारे प्रारब्धवशात दुर्दशवशात कशे रितीन ते नौका स्तब्ध जाले की पुनः प्राज्वल्यमान जावंक गेलो विशेष परमात्माले अनुग्रहित जावंक गेलो पुनः नदी तीरार येवन पावताचे
दोन्ही लोक परस्पर विनिमय करून घेताचे आपणाले विस्तार वृत्तांत सविस्तार तांणी सांगताचे हानी सुद्धाची दुःख वृत्तांत सर्व सांगताचे आणि हे परमात्माले दिव्य शापानुग्रह निमित्त आमकां हे प्रारंभवशात भोगचित असले प्रसंग आयले तद्निमित्तान आम्ही पुनः परमात्माले दिव्य उपासना करा म्हणून सांगितलं असले वृत्तांत 3 अध्यायाक अंग समाप्त देता 4 अध्याय तो विशेष रीतीनं एक गोपालको एक राजाले आश्रय तो विशेष रीतीनं लक्ष्मी सहित सत्यनारायणाले उपासना एक वृक्षा सन्निधानांत करत उरता तद्निमित्तानं थंय वचित असले राजा विचारताने हे कसं नाही तू उपासन करत असा आम्ही आपणे बी सांगका म्हणून सांगता त्यांना राजाक विशेष रीतीनं अर्घ्य पाद्यादी दिवंग गेनो एक यथोचित आसन दिवंग सांगता ते गोपालको हे आपणाले गो संतती वृद्धी देवची की तरुर ना आपणाले गोक्षीर समृद्धी रीतीनं देवच्या का परमात्माले दिव्य अनुग्रहाची कारण तद्निमित्तानं परमात्माले दिव्य उपासना केल्या निमित्तानं आज सुखी नसा म्हणत असल्या वृत्तांत सांगता राजाक अत्यंत आश्चर्यचकित जाऊन गेनो परमात्माले दिव्य उपासनेचो प्रसाद स्वीकार करून घराक वचून सांगता आपणाले मंत्रिमंडळांक विशेष रीतीनं पत्नीक सांगून हे परमात्माले दिव्य व्रत उपासना आम्ही सुद्धा करकाची म्हणत असलेल्या वृत्तांत राजा प्रस्तुत करता राजाक एक मनोभावन येता स्वतः हे व्रत आपणून केल्यार मात्र हे प्रजा समृद्धी देता जाल्यार रे प्रजान सुद्धाचे हे व्रता उपासन केले रे प्रज सुद्धाचे समृद्धी रीतीनं जीवन करच्याक शक्यता भावना देता म्हणत असले वृत्तांत तांकां कळ निमित्तानं राजाज्ञी करता की म्हळे रे आपणाले देशांत आशिल्ले जाल्यार सर्व ही प्रजा महिन्यान तो एक पंत पुणेचे लक्ष्मी सहित सत्यनारायण देवालय उपासना करका तद्निमित्तानं तुमका सर्व ही तापत्रयाच्या निवृत्ती घेऊन परमात्माले दिव्य अनुग्रह घेवच्या कारणीभूत देता म्हणत असले वृत्तांत हे लक्ष्मी सहित सत्यनारायणाचे व्रत कथेन तो आयिल्ले आसा हे सर्व ही आम्ही आज श्रवण करून घेनो आमगेले जीवनाचे धन्यतम घेतिल्ले आसा तद्निमित्तानं कसकी एक संदर्भ कसकी एक पुण्यतम कालो म्हणून पळयच्या गेल्यार हे अत्यंत भरत भूमिके परमात्मानं विंगड खंयचे देशांत तो अवतार घेवीत आशिल्ले ताणें घेतिल्लो अवतार कसन घेतले हे भारत देशांत तूं घेतले ताजे कितें रे हे भरत भूमी अत्यंत पवित्रतम दिले भूमी तंतूची कर्नाटक देश तंतूची उत्तर कन्नड जिल्हे तंतूची आमगेले कुंभापुरांत तो स्वतः परमात्मा तिरुपतीच्यान हांगा वासस्थान करून घेवन आमकां सर्वांक उद्धार करचे कितें रे हांगा स्थायीक जावंक घेवन आसा परमात्मा तसले परमात्माले सन्निधानांत तो हे दिव्य लक्ष्मी सहित सत्यनारायण व्रत उपासन करतसले महत् उद्देशो हे GSB युवसेवा वाहिनी उरो तंगेल निमित्त हे परमात्माले दिव्य सन्निधानांत तो आयोजन केले निमित्तानं आम्ही सर्व ही भाग घेवच्याक पाविल आसाचे हे सर्व ही श्रेय हे GSB युवसेवा वाहिनीक पावका तद्निमित्तानं तांकां बी तांगेले एक संघटना शक्तीन तो विशेष रीतीनं वृद्धी जावंक घेनो तांणी धरील तसले सर्व ही कार्य यशस्वी रीतीने निर्विघ्न रीतीनं ते कार्य साधनातीत जावका हक्का सहयोगानं आमगेले देवस्थानाचे आडळीत मंडळी उरो अर्चक उरो तशीचे इतले उरना जाल्यार बीची कार्य जायनाके कित्याक की मरे महाजना निमित्त हे सर्व कार्य जातके सर्व महाजनानं आम्ही सुद्धाचे हे घरा कडेन करच्याक दुर्लभ रीतीन देता इतले रीतीनं आयोजन करच्याक शक्त दयानाची निमित्तानं हे हानी केले तसले आयोजनेन तो आमगेले किंचित एक सेवा करका म्हणले उद्देश्यानं तनु मन धन रीत्या हे महा अन्न संतर्पणे कुरो हे महापवित्र कार्याक यथानुशक्ती सर्वांना हे पवित्रतम विनियोगो सर्वान केलेले आसा तद्निमित्तानं हांगा भाग घेतिले प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्व लोकांना सेव केलेले सेवा परमात्माले चरणकमलांत तो अर्पण करून घेनो ताजीचे भक्ती भाव म्हणतसले अनुग्रह आकांक्षा कृपा कटाक्ष नित्य ही आम्ही घेवन आमगेले पवित्रतम जीवनांत तो आज 3 पवित्र संधिके एक पळयच परमात्माले सन्निधानांत देवचे तसले लक्ष्मी सहित सत्यनारायण देवताले उपासना भागवत महाप्रवचन आणि अधिक मासाचे सुसंदर्भ पवित्र कालो अत्यंत मासांतूचे श्रेष्ठ मासो अधिक मासो किंचित दान धर्म केले रे अत्यंत अक्षय फल मिळतके तशीच आम्ही सर्वांना हे एक योजनेनं महा अन्नसंतर्पण उर परमात्माले लक्ष्मी सहित सत्यनारायण देवाले पूजा अनंत पट्टू फल आमकां सर्वांकचे लाभत्व जावंक मेळो तद्निमित्तानं परमात्मा आमगेले देहांत आशिल्ले वैराग्य मेळचे तशीचे आमगेले अज्ञान निवृत्ती करून घेनो नित्य ही परमात्माले चरणारविंदांतू भक्ती दवरचे तसले सदृशमय जीवन आमकां प्राप्ती करून दिवो म्हणून सांगून हे संदर्भारे उल्लेख करताचे परमात्माले आयचे दिवसाचे संदर्भारे अधिक मासाचे पवित्र यज्ञ कालारे
हे यज्ञकार्य गीता यज्ञकार्य उर नादले ज्ञान यज्ञकार्यांतू आम्ही भागवताचे सर्व परमात्माले चरणकमलांतू अर्पण करून घेणो विशेष रीतीनं ज्ञान वैराग्य भक्ती मिळत असले भावना आम्ही घेवनो नित्य ही परमात्माले उपासन करत असले सौभाग्य आमक दिवनो आमगेले जीवनाचे सार्थकत्व घडवून घेऊया तशीची परमात्मानं मार्कंडेय ऋषीक विशेष रीतीनं अनुग्रह केलं तसले दिव्य स्तोत्र पठण करून घेणो आमगेले जीवनान देवचे तसले कसनेचे का पवित्रतम कालांतो विघ्न येव ना अपमृत्यू बाधावर ना अपकंटकादी दोष सर्व ही प्रशमन देवच्या का परमात्माले दिव्य स्तोत्राचे सर्व ही एकाग्र मनानं चिंतन करून घेणो धन्य जाव्या नारायणं सहस्राक्षं पद्मनाभं पुरातनं प्रणतोस्मि ऋषिकेशं किं मे मृत्यु करिष्यते गोविन्दं पुण्डरीकाक्षम् अनन्तं मजमव्ययं केशवञ्च प्रपन्नोऽस्मि किं मे मृत्यु करिष्यते वासुदेवं जगद्योनिं भानुवर्णमतीन्द्रियं दामोदरं प्रपन्नोऽस्मि किं मे मृत्यु करिष्यते शङ्खचक्रधरं देवं छिन्नरूपिणमव्ययम् अधोक्षजं प्रपन्नोऽस्मि किं मे मृत्यु करिष्यते वराहं वामनं विष्णुं नारसिंहं जनार्दनं माधवं च प्रपन्नोऽस्मि किं मे मृत्यु करिष्यते पुरुषं पुष्करं पुण्यं क्षेमबीजं जगत्पतिं लोकनाथं प्रपन्नोऽस्मि किं मे मृत्यु करिष्यते भूतात्मानं महात्मानं जगद्योनि मयोनिजं विश्वरूपं प्रपन्नोऽस्मि किं मे मृत्यु करिष्यते सहस्रशिरसं देवं व्यक्ताव्यक्तसनातनं महायोगं प्रपन्नोऽस्मि किं मे मृत्यु करिष्यते हे परमात्माले दिव्य स्तोत्र आम्ही चिंतन केले निमित्तानं आमगेल्या शरीरान देव तसले सर्व ही तापत्रयाचनुर ना मृत्यूबाधानुर ना अपकंटकादी सर्व दोषाच्या ना निवृत्ती घेऊन परमात्माला दिव्य स्तोत्र करत असले भाग्य नित्य ही परमात्मा आमका अनुग्रहित करून घेणो आमगेले हे मनुष्य जन्माचे सार्थकत्व घडूच्या का परमात्मा आमका नित्य ही अनुग्रहित जीवन आमका कारुण्य करून घेणो आमगेले रक्षण करो म्हणत असले संदर्भ आम्ही प्रार्थना करू परमात्माले चरणकमलांतू भक्तीनं आयच्या दिवसाचो ज्ञान यज्ञ कार्य कृष्णार्पण करता तसं श्री कृष्णार्पणमस्तु.